नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर भारतीय परंपरेमध्ये 64 कलेंचा उल्लेख केला आहे। या 64 कलेमधून भारतीय कला ही विकसित झाली आणि त्याचा विकास करण्याचं काम अनेकांनी केले। परंतु अलीकडच्या काळात या प्रत्येक कलेमध्ये भर होत चालली आणि त्यातलीच एक कला म्हणजे व्हिज्युअल्स आर्ट। या व्हिज्युअल्स आर्टमध्ये करिअरच्या कुठल्या संधी आहेत, त्यात करिअर कसं केलं पाहिजे, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विजय सपकाळ। सपकाळ सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। नमस्कार। मी आता जसा उल्लेख केला की लहानपणापासून विद्यार्थ्याला चित्राची आवड असते, वेगवेगळ्या आवडी असतात, तर अलीकडच्या काळात एक प्रामुख्यानं सगळ्यांना टेलिव्हिजनचं माध्यम आलं, चित्रपट आले, तर याच्यामुळे व्हिज्युअल्स आर्ट एक मोठी संधी आहे। तर व्हिज्युअल्स आर्ट म्हणजे नेमकं काय? व्हिज्युअल आर्टमध्ये एक चित्रकला हा बेस धरून काही कोर्सेस आहेत, ते आपल्या व्हिज्युअल आर्टमध्ये येतात। तसे आपल्याकडे 7 आहेत। ड्रॉइंग अँड पेंटिंग आहे, स्कल्पचर अँड मॉडेलिंग आहे, मेटल क्राफ्ट आहे, टेक्सटाईल डिझायनिंग आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे आणि सिरॅमिक्स पॉटरी। हे झाले 6 आणि एक अप्लाइड आर्ट, जाहिरात कला, हे एक 7वी। असे 7 आपल्याकडे पर्याय आहेत आणि ह्यात आपल्याला करिअर करता येतं। हो, बरोबर। साधारणतः हा जो आपण व्हिज्युअल्स आर्ट विषय घेतला, फाईन आर्ट, व्हिज्युअल्स आर्ट, अप्लाइड आर्ट, साधारणतः याला प्रवेश घेत असताना काय काळजी घ्यावी, साधारणतः CET कशी असते आणि त्याचं मार्गदर्शन कसं घ्यावं? साधारणतः कसं असतं की आपण चित्रकला म्हणजे थोडीशी सोपी कला असं समजतो। हो, बरोबर। सगळ्यांना गैरसमज असतो। गैरसमज आहे, चित्रकला म्हणजे फार सोपी कला आहे। आणि आपण जसं लहान मुलांना आपण गणित शिकवतो तेव्हा 2 आणि 2 4 हे आपल्याला सांगता येतं, पण लहान मुलाचं चित्र जर आपण बघितलं तर तुम्हाला सांगता येत नाही ते चांगलं आहे की वाईट आहे। बरोबर, इतकी ती कठीण आहे। आणि आता आपण बघतोय पूर्वी तेवढे आपल्याला उपलब्धता नव्हती, आता भरपूर आहे आणि करिअर गायडन्स वगैरे भरपूर प्रमाणात होत आहेत, शासनाकडून पण झाले आता मागच्या आठवड्यात। तर आपल्याला लहानपणापासूनच मुलांना आपण सवयी लावायला हव्या आणि त्यांना संधी द्यायला हवी चित्रकलेची। चित्रकलेच्या स्पर्धा पण आहेत शासनाच्या आणि इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम्स होतात, त्यांना संधी द्यायला हवी, जेणेकरून लहानपणापासूनच 2-2, 4-4 वर्षाने विद्यार्थी तो डेव्हलप होईल। हो, बरोबर आहे। ते झालं लहानपणाचा विकास। समजा आता एखाद्या विद्यार्थी 10वीला आहे, 11वीला आहे, तर त्याला भविष्यामध्ये फाईन आर्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तर त्यासाठी साधारणतः प्रोसिजर कशी असते आणि परीक्षेची तयारी कशी करावी त्यांनी आत्तापासून? 10वी नंतर आपल्याला जर चित्रकलेला वळायचं असेल तर पहिली गोष्ट जी आपल्याला सोपी वाटते त्या स्ट्रीमला ॲडमिशन घेणं। बरोबर, कारण तुम्हाला पॅरलल त्याच्याबरोबरच तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते। जी 12 नंतर एक्झाम होतात, CET एक्झाम होते ड्रॉइंगची, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते। आणि 12वीची एक्झाम झाल्यानंतर ते आपल्याला जेमतेम 1.5 महिना मिळतो, तो पुरेसा नसतो। त्यामुळे आपल्याला 10वी नंतरच थोडी प्रॅक्टिस करण्यासाठी जे आपल्याला योग्य वाटतं, जे आपल्याला सोपं आहे अशी स्ट्रीम घ्यावी आणि सहज पास व्हावं आणि बराचसा वेळ आपण चित्रकलेला द्यावा। बरोबर। असं जसं तुम्ही उल्लेख केला तसं CETचा एक्झामची पद्धत कशी असते, किती मार्काची ती एक्झाम असते आणि एक्झाममध्ये साधारणतः कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? CET एक्झाम ही इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम जी असते त्याच्या बेसवरच आहे, थोडीशी ॲडव्हान्स आहे। त्यामध्ये 3 प्रॅक्टिकलचे विषय असतात आणि 1 थिअरी असते। 3 प्रॅक्टिकलचे म्हणजे 50 मार्काचा एक पेपर, असे 150 मार्काचे, आणि एक GKचा पेपर असतो जनरल नॉलेज, ते 40 मार्काचा असतो। अशी झाली 190 मार्काची परीक्षा आणि 10 मार्क असतात ते इंटरमिजिएट ग्रेड एक्झामचे असतात, जे तुम्हाला 9वी 10वीपर्यंत जे दिलेले असतात ते तुम्हाला 10 मार्क्स ते तुमचे ॲडिशन असतं। हो, बरोबर आहे। समजा 12वीला एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटेज किती असावं, की 80% असेल तरच तुम्हाला ॲडमिशन मिळेल, 50% असेल तर मिळणार नाही, तर असे कितीपर्यंत तुम्हाला मार्क्स असतील तर ॲडमिशन मिळू शकतं? नाही, मुळातच कसं आहे की क्रिएटिव्ह फील्ड आहे, त्यामुळे जी CET एक्झाम होते 100% मेरिट त्याच्यावर अवलंबून असतं। अच्छा। त्यामुळे मिनिमम तुम्हाला 45% 12वीला मिळावे जर ओपन कॅटेगरीत असाल तर, आणि रिझर्वेशन कॅटेगरीत असाल तर 40%। हो, बरोबर। म्हणजे कमी मार्क असेल तरी चिंता करायची गरज नाही, तुम्हाला तिकडे CETला जर का चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला तिकडे ॲडमिशन मिळू शकतं। हो हो हो, नक्कीच। हां, आणि त्यासाठी समजा एखाद्या विद्यार्थ्यांना आता 8वीला आहे, 7वीला आहे, तर तयारी आत्तापासून करणं सोपं आहे का? नाही, ठीक आहे, मला 10वीला कमी मार्क पडले, मग मला सायन्सला जायचं होतं पण तिकडे नाही जायचं म्हणून मी आर्टला जाऊ, असं करायचं का अगदी 7वी 8वीपासूनच तयारी केली पाहिजे? 7वी 8वीपासूनच तयारी करायला हवी। आणि ती कुठल्या प्रकारची ती आणि वाया जात नाही तुमची। तुम्ही आर्ट फील्डमध्ये आलात तर ती आहेच तुम्हाला, आणि तुम्ही आर्किटेक्चरला गेलात, इंजिनिअरिंग गेलात तरी ड्रॉइंग हा आहेच,
त्यामुळे ती 7वीपासून तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला ती फायद्याची ठरते जर तुम्ही कला क्षेत्रात आलात तर. तर तयारी करताना कुठल्या पद्धतीची तयारी करावी? समजा एखादा आता 8वीला मुलगा आहे, 10वीला मुलगा आहे, तर 10वीच्या मुलाला अप्लाइड आर्ट किंवा व्हिज्युअल आर्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तर त्यांनी आत्तापासून कशा प्रकारची तयारी केली पाहिजे? नाही, ह्या सगळ्यांचा बेस हा फक्त चित्रकला आहे, ड्रॉइंग आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, ते तुम्ही ॲडमिशन जेव्हा घेता आर्ट स्कूलला त्यावेळेचा तो प्रश्न आहे. म्हणजे 12वी नंतरचा सुरुवातीपासून तुम्हाला चित्रकलाच करायची आहे. तुम्ही चित्रकला जेवढी प्रॅक्टिस जास्त कराल आणि कोणत्याही स्ट्रीममध्ये नंतर ॲडमिशन घ्याल तरी त्याचा उपयोग तुम्हाला पूर्णपणे होतो. अच्छा, चित्र सुरुवातीपासून जर का तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपण व्हिज्युअल आर्टकडे पुन्हा एकदा वळूया. हे व्हिज्युअल्स आर्ट म्हणजे काय तुम्ही सांगितलं, तर त्याला भविष्यामध्ये स्कोप कसा आहे, संधी कशा आहे करिअरच्या? संधी प्रचंड आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रॉइंग अँड पेंटिंग मध्ये एक तर तुम्ही स्वतःची निर्मिती करू शकता, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. आणि उपयोगिता म्हणजे त्याचा अप्लाइड वापर करणं चित्रकलेचा, त्याला तर भरपूर संधी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ॲनिमेशन करू शकता, ड्रॉइंग चांगलं आहे, स्वतःचे कमिशन करू शकता. तुम्ही सिनेमा, TV सिनेमामध्ये काम करू शकता, जे आज स्पेशल इफेक्ट्स भरपूर प्रमाणात होतात आणि त्याची गरजसुद्धा आहे मार्केटला. हो, बरोबर आहे. आपण सगळ्यांनी बाहुबली हा चित्रपट बघितला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिज्युअल्स आर्टचा उपयोग केला. आपण मुद्दामून प्रेक्षकांना सांगायला हवं की अशा प्रकारच्या चित्रपट क्षेत्रात आणि टेलिव्हिजनमध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. बरोबर, निश्चितपणे. तर आणखी एक मला प्रश्न विचारते की अप्लाइड आर्ट ही एक दुसरी शाखा आहे, ते म्हणजे काय आणि त्यात ॲडमिशन घेण्याची पद्धत काय असते? नाही, अप्लाइड आर्ट वेगळी शाखा आहे असं बोलणं योग्य नाही आहे. ही फाईन आर्टचीच एक ब्रांच आहे आणि त्यालाही ड्रॉइंग आवश्यकता आहे, जे तुम्हाला ॲडमिशन घेताना लागतं. आणि त्यामध्ये 4 वेगळे तुम्हाला स्पेशलायझेशन्स आहेत. फोटोग्राफी आहे, टायपोग्राफी आहे, इलस्ट्रेशन आहे आणि विंडो डिस्प्ले आहे. हे तुम्हाला तिथे जाऊन स्पेशलाइज करता येतं. बरोबर. मगाशपासून जेव्हा आपण बोलतो तेव्हा साधारणतः उल्लेख येतोय की चित्र चांगलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये संधी आहे, पण एखाद्याला खूप आवड आहे परंतु त्याला चित्र चांगलं काढता येत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये काही संधी आहेत का? नाही, करता येईल ना. त्याला सेन्स आहे त्याचा चित्रकलेचा. तो सराव तुम्ही जास्त केलात तर तुम्हाला ते उतरवता येतं. तुम्हाला सेन्स आहे आणि तुम्ही सरावच नसेल करत तर ते चित्रकला जमणार नाही. मग तुम्हाला सरावाची जास्त गरज आहे. बरोबर आहे. रोज रोज सराव जसा जसा करू तसं तसं तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होते. साधारणपणे विद्यार्थी प्रवेश करत असताना 12वी नंतर ॲडमिशन घेतलं जातं, प्रवेश प्रक्रिया सुरू होते. साधारणतः ती कधी सुरू होते, केव्हा साधारणतः CETची डेट निघते आणि त्याचं साधारणपणे वेळापत्रक काय असतं? दरवर्षी 12वीची जी परीक्षा संपते आपली, त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्याची प्रोसेस सुरू होते CET एक्झामची. आणि साधारणतः मेच्या मध्यात म्हणजे 15 ते 20 मेपर्यंत परीक्षा होते CETची. आणि मग कॅप राऊंड्स वगैरे वगैरे जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॉलेज सुरू होतं. अच्छा, जुलैच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे कॉलेज होते. परंतु हे जेव्हा आपण करिअरची निवड करत असतो, एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं असतं, तर ती निवड करताना पालकांनी विद्यार्थ्यांवर लादलं पाहिजे का विद्यार्थ्यांनाच फ्रीडम दिलं पाहिजे, नाही की तुला जे आवड आहे त्याच्यामध्ये तू कर? हो, नाही, तसंच करायला हवं. पालकांनी लादायला नको, कारण शेवटी प्रॅक्टिस तुम्ही 4 तास केली म्हणजे तुम्हाला ड्रॉइंग जमतं असतला भाग नाहीये. तुम्ही ती मनापासून केली तर तुम्हाला जमतं. बरोबर आहे. मग ती 1 तास कमी केली तरी तुम्ही ते अचीव करू शकता. हो, पण ते हे कसं ओळखायचं की प्रॅक्टिस केलेली चांगली आहे का नाही? चांगला मार्गदर्शक असणं आवश्यक आहे का त्यासाठी? 12वी पर्यंत म्हणजे तुम्ही जोपर्यंत कला क्षेत्रात येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बाहेर चांगला मार्गदर्शक शोधणं हे पालकांचं काम आहे. हे तुम्ही अभ्यास करूनच करायला हवं. तुम्ही विद्यार्थ्यांना जे त्यांच्यावर लाभता त्याच्यापेक्षा ह्याच्यावर थोडा स्टडी कराल तर विद्यार्थी तुमचा पाल्य योग्य मार्गावर जाईल. बरोबर आहे. विद्यार्थ्यांवर लादता कामा नये. त्यांची आवड आणि त्यांची निवड ही फार महत्त्वाची असते. खरं तर तुमच्याही मनात या सगळ्याबद्दल खूप प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. 02266160216 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुमचे प्रश्न. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सगळेजण पाहतोय करिअर मंत्र. विजय सपकाळ सर आपल्यासोबत आहेत. ब्रेक नंतर तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला विचारू शकता. 02266160216 हे आमचे फोन नंबर आहे. तुमच्या मनात फाईन आर्ट किंवा व्हिज्युअल्स आर्टबद्दल जे काही प्रश्न असतील ते पाहुण्यांना विचारू शकता. सध्या वैष्णवी धुलेवाड आपल्याला अमरावतीहून आहे. वैष्णवीताई, तुमचं स्वागत आहे. तुमचा प्रश्न विचारा. माझा क्वेश्चन असा आहे
की मी एलिमेंटरी दिली आहे हा आणि त्यात मला सी ग्रेड मिळाला आहे. अच्छा तर मी आता सध्या 10th मध्ये आहे, तर एलिमेंटरी इंटरमिजिएट ही 10च्या आधीच द्यावी लागते का? नाही, असं नाही आहे. तुम्हाला 12वीपर्यंत देता येते ती आणि त्यानंतरही देता येते. अच्छा हां, पण सी ग्रेड जर मिळाली असेल तर 1 वर्षाने जरा प्रॅक्टिस जास्त करावी आणि ए ग्रेड कसं मिळता येईल, आपल्याला मिळवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करावं. ए ग्रेड मिळाला तर जास्त फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आतापासून प्रॅक्टिस करा. प्रसाद वाघमारे बोलतायत आपल्याला साताऱ्याहून. प्रसाद, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा भाऊ 12वी झालेला आहे. अच्छा, बोला, सलग प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा आणि सर 12वी नंतर चित्रकलेच्या क्षेत्रात कुठले कुठले आपल्याला कोर्सेस करता येतात ते जरा मला विचारायचं होतं. अच्छा, 12वी नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रॉइंग अँड पेंटिंग करता येतं, स्कल्पचर करता येतं म्हणजे शिल्पकला, मेटल क्राफ्ट करता येतं, सिरॅमिक्स, टेक्स्टाईल आणि इंटेरियर डिझायनिंग आणि अप्लाइड आर्ट, असे 7 आपल्याकडे स्ट्रीम्स आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणतंही करता येतं. बरोबर आहे. हे तुम्ही झाले डिग्री कोर्स. याच्याशिवाय काही डिप्लोमा कोर्स आहेत का की शॉर्ट टर्म, की त्या विद्यार्थ्यांना कमी काळामध्ये सुद्धा चांगल्यापैकी अभ्यास करता येईल, असे काही कोर्सेस आहेत का? नाही, डिप्लोमासुद्धा तुम्हाला 10वी नंतर 10+5च असतो. अच्छा, आणि डिग्री आहे ती 12वी नंतर 4 वर्ष असते. अच्छा. आणि डिप्लोमामध्ये सुद्धा तुम्हाला सगळे कोर्स अवेलेबल आहेत. सगळेच आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत. पण तुम्हाला डिग्री करायचं असेल तर तुम्हाला मात्र 12वी नंतर 4 वर्ष त्यासाठी वेळ घालवायचा. आता त्याच्यासाठी साधारणतः महाराष्ट्रात किती कॉलेजेस आहेत, मुंबईत कुठे कॉलेजेस आहेत आणि काय पद्धत आहे? डिग्रीचे महाराष्ट्रामध्ये शासनाचे, गव्हर्नमेंटचे 4 कॉलेजेस आहेत. अच्छा. ते मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट असे 2 कॉलेज आहेत. आणि औरंगाबादमध्ये एक आहे आणि एक नागपूरला आहे. असे 4 शासनाचे आहेत आणि 5 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. त्यापैकी रचना संसद एक आहे, विरारला आहे विवा कॉलेज, आणि भारती विद्यापीठ पुणे, DY पाटील पुणे. कॉलेजबद्दल बोलूया. एक फोन येतोय. आकाश बोलतायत पुण्यावरून. आकाश, स्वागत आहे तुझं. तुझा प्रश्न विचार. आकाश, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. मला वाटतं काही तांत्रिक कारणामुळे आपला प्रश्न पोहोचत नाही. मगाशी जसं आपण म्हणत होतो की डिप्लोमाचे कुठले कुठले कॉलेज आहेत आणि त्यात काय असते ॲडमिशनची पद्धत? डिप्लोमा हे 10वीच्या बेसवर असतं. 10वीचं मेरिट तुमचं त्यात पकडलं जातं, क्वालिफाईंग एक्झाम, आणि इंटरमिजिएट तुमची ग्रेड बघितली जाते आणि त्याच्यावरती त्याला ॲडमिशन मिळतं. बरं. मुंबईतसुद्धा रहेजा स्कूल ऑफ आर्ट आहे, मॉडेल स्कूल आहे, कला संकुल मरीन लाईन्सला कॉलेज आहे, ठाण्यात आहे, डोंबिवलीत आहे, वाशीला आहे. अच्छा, अशी बरीच कॉलेज, बऱ्याच शहरांमध्ये कॉलेज आहेत. आपल्याला अक्षय बोलतात बीडवरून. अक्षय, स्वागत आहे तुझं. तुझा प्रश्न विचार. हा सर, माझा भाऊ 12वीला शिकत आहे, पण तो अभ्यास खूप करतो पण त्याला लक्षात राहत नाही काही. अच्छा, लक्षात राहत नाही त्याच्या. खरं तर हा ऑफबीट प्रश्न आहे. सरावानुसारच त्याला ते लक्षात येऊ शकतं आणि मला वाटतं चित्रकलेकडे आवड असेल तर अजून त्याचा फायदा होऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, तसं त्यांनी अभ्यासाबद्दल त्यांनी बोललं, पण त्याची कला किंवा क्रीडा हा वेगळा विषय आहे. बरोबर आहे. तो असेल तरच तुम्हाला काही त्यातून मार्ग मिळू शकतो. हो, त्याविषयी काही म्हटलेच नाही ते. हो, पण तसं काय असेल तर तुम्ही शोधा. हो, बरोबर आहे. त्याला चांगला मार्गदर्शक मिळाला तर नक्की फायदा होऊ शकतो. नक्की फायदा होऊ शकतो. मार्गदर्शकाचा विषय निघाला तर फाईन आर्टमध्ये मार्गदर्शक किती महत्त्वाचा असतो? हो, बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये. 12वी नंतर आपण जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला आपण ॲडमिशन घेतो तेव्हा ते आपणच त्याचं व्हॅल्युएशन करत असतो. आणि सगळ्या पालकांना असंच वाटतं की माझा मुलगा सगळ्यात चांगलं चित्र काढतो आणि खूप चांगलं चित्र काढतो, कौतुक करतो. परंतु तसं नसतं ते. त्यासाठी तुम्हाला गाईड हवा असतो. कारण रिझल्ट लागल्यानंतर आपण त्याचं रँकिंग बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, तर त्याची वाट बघू नये. त्यासाठी तुम्ही मार्गदर्शक चांगला शोधावा आणि त्याच्याकडे तो ताब्यात द्यावा, विद्यार्थी आपला किंवा पाल्य, आणि त्याच्याकडनं ते घडून घ्यावं. आता हे कसं करायचं त्यासाठी सुद्धा ते कसं करायचं आपण बघूया. एक फोन येतोय आपल्याला लातूरून. सागर बोलतायत. सागर, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, माझी 12वी झालेली आहे आता. 12वी झालेली आहे आता माझी. हा, बोला. हा, तर मी आता मला पुढे CET ची परीक्षा द्यायची आहे लॉ साठी. तर
काय करू मी? नाही, आपला आजचा विषय हा फाईन आर्ट आणि या सगळ्या संदर्भात आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण पुन्हा जेव्हा CET जेव्हा तुम्ही वकिलीची वगैरे द्याल त्यावेळेला आपण नक्की घेऊया. तर मगाशी आपण जसं बोलत होतो की मार्गदर्शक, तर त्याची निवड करताना तो मुद्दा कंटिन्यू करा. हां, मार्गदर्शक हा फार यातला एकदम सेंटरचा पॉईंट आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती लक्ष केंद्रित पालकांनी करायला हवं. विद्यार्थी करू शकत नाही तेवढं, कारण त्यामध्ये कसं असतं की प्रत्येक शहरामध्ये आर्ट कॉलेजेस आहेत, शासनाचे आहेत. तर त्या कॉलेजमधनं पासआउट होणारे जे विद्यार्थी आहेत, जे मेरिटमध्ये येतात 2, 4, 5 किंवा ते मास्टर्स शिकलेले असतील आणि नुकतेच पासआउट झालेत, तर ते तुम्हाला जास्त वेळ देऊ शकतील आणि ते मेरिटमध्ये आल्यामुळे त्यांचं प्रोफाईल चांगलं असतं आणि ते तुमच्या पाल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतील, जास्त वेळ देऊ शकतील आणि त्यांना पण रोजगार मिळेल. हो, बरोबर आहे. आणि चांगला गुरु असेल तर म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा असं आपण भारतीय संस्कृती म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला चांगला गुरु मिळाला तर या क्षेत्रामध्ये खूप चांगली करिअरच्या संधी आहेत आणि त्यातून तुमचं खूप चांगल्या पद्धतीचं करिअर होऊ शकतं. सकपाल सर, आज आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. पुन्हा उद्या भेटूया नव्यान पाहुण्यासह. तोपर्यंत तुम्ही बघत राहा ABP माझा.